नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, आता एवढ्यात तुमचा केमिस्ट्रीचा पेपर झाला आहे आणि केमिस्ट्रीचा पेपर बघून खूप आनंद झाला बाळांनो. ठीक आहे, मागचे जे 3 व्हिडिओज टाकले होते बाळांनो, 3 व्हिडिओज मधूनच 70 पैकी 70 पेपर आलेला आहे बाळांनो. एक पण प्रश्न असा नाही की जो बाहेरचा आला होता. ठीक आहे, काही प्रश्न होते बाहेरचे, पण ते आपण ऑरला जरी कन्सिडर केले तरी 70 पैकी 70 पेपर तुमचा 3 व्हिडिओज मधून आला बाळांनो. फक्त तुम्ही 3 व्हिडिओज तरी बघितले असते, आजच्या पेपरमध्ये तुम्ही कमीत कमी 70 पैकी 65 मार्क तर कुठंच गेले नाही बाळांनो. 65 आणि 30 तुमचे इंटरनलचे भेटून गेले असते, 95% वारी तुमची कुठंच गेले नाही. काही हरकत नाही, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही माझ्या सोबत नव्हते, काही नवीन व्ह्यूअर्स असतील, काही हरकत नाही. आपण मॅथ्सला व्यवस्थित करू, आपण बायोलॉजीला व्यवस्थित करू. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मॅथ्स झाल्या, कोणते कोणते प्रश्न कसे होते, ठीक आहे, पेपर रिव्ह्यू आपल्याला करायचा आहे, पेपर कसा होता, डिफिकल्टी लेवल काय होती, ठीक आहे, आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो मॅथ्स आणि बायोलॉजीची काय स्ट्रॅटेजी हवी पाहिजे, तुम्ही आता यूज करायला हवी आहे, त्याबद्दल पण मी बोलणार आहे बाळांनो. ठीक आहे, सुरू करूया केमिस्ट्रीच्या पेपरबद्दल बाळांनो. केमिस्ट्रीचा पेपर तुमचा इझिएस्ट होता बाळांनो. हा पेपर मागच्या 3 वर्षाच्या पेपरमध्ये सगळ्यात इझी पेपर होता, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जर तुम्हाला कोणी युट्यूबवरती सांगतंय की पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट होता, तो फक्त तुम्हाला येडं बनवतोय बाळांनो, याच्या व्यतिरिक्त काही नाही. ठीक आहे, तुम्हाला वेडं बनवतोय तो, है ना, तो किंवा ती कोणी तुम्हाला जर असं बोलत असेल की केमिस्ट्रीचा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट होता किंवा डिफिकल्ट होता, नव्हता बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला डिफिकल्ट गेला असेल बाळांनो, पण रियालिटी तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल, है ना. भले मी तुम्हाला वाईट वाटत असेल बाळांनो या क्षणी, ठीक आहे, पण मी तुम्हाला चुकीची गोष्ट नाही सांगणार, मी तुम्हाला योग्य गोष्ट सांगेल. भले मी कठोर होईल बाळांनो. ठीक आहे, केमिस्ट्रीचा पेपर इझी होता बाळांनो. ठीक आहे, कमीत कमी मी 100 विद्यार्थ्यांशी बोललोय एवढ्या 1 तासामध्ये. ठीक आहे, 100 विद्यार्थ्यांचे मेसेजेस बघितलेत. ठीक आहे, आणि मी स्वतः पेपर बघितला बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला आन्सर्स पण सांगतो केमिस्ट्रीच्या पेपरचे, पण केमिस्ट्रीचा पेपर इझी होता. चला, आता मी कोणकोणते तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या ज्या आल्या बाळांनो. ठीक आहे, केओएच बद्दल मी बोललो होतो, केओएचचा प्रश्न आला. ठीक आहे, हा एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला असाच येईल हे नव्हतं बोललो मी. ठीक आहे, पण केओएच वरती एक प्रश्न पक्का येणार हे तुम्हाला बोललो होतो. ठीक आहे, आणि पहिल्याचं उत्तर आहे बाळांनो ॲक्वियस केओएच. ठीक आहे, पहिला प्रश्न झाला. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट वरती क्वेश्चन येणार आहे हे बोललो होतो मी बाळांनो, याचं उत्तर आहे +5. ठीक आहे, एवढ्यात मी पेपर सॉल्व्ह केलाय, म्हणून मला काही गोष्टी आठवत आहेत, जेवढ्या आठवत आहेत तेवढ्या सांगेल, बाकीचे मी पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड करून देईल. याचा आन्सर आहे बाळांनो तुमचं ऑप्शन सी आहे याचा आन्सर. ठीक आहे, मिथाइल क्लोराइड विथ अल्कोहोलिक केसियन, है ना, मिथाइल क्लोराइड, यस, सी आन्सर आहे याचं. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो हा जो प्रश्न आता या प्रश्नामध्ये, ठीक आहे, आता कोणता झाला, हा जो प्रश्न आहे बाळांनो कार्बोनेटेड वॉटरचा. ठीक आहे, याचा आन्सर सी आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्नाचा आन्सर फर्स्ट लॉ आहे, रेट लॉ. मी तुम्हाला रेट कॉन्स्टंट वरती प्रश्न येणार आहे, 100% मी बोललो तो प्रश्न आला बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो सिस्टम रिलीजेस 10 kg वर्क डन, इंटरनल एनर्जीचा प्रश्न येणार आहे, बोललो होतो बाळांनो, इंटरनल एनर्जीचा प्रश्न आला. ठीक आहे, याचं उत्तर -25 kg आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, याचा नंबर आहे बाळांनो आयोनायझेशन आयझोमर्स. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, नो, आयोनायझेशन आयझोमर नाही आहे, लिंकेज आयझोमर आहे. ठीक आहे, लिंकेज आयझोमर याचं उत्तर आहे. ठीक आहे, हा तुमचा राईट आला. त्यानंतरचा बाळांनो एकदा कन्फर्म करा परत तुम्ही, है ना, मला तर लिंकेज आयझोमरच वाटतंय, पण इथं विद्यार्थ्यांनी आयोनायझेशन आयझोमर लिहिलेलं आहे, आय थिंक त्याचं चुकलेलं आहे, है ना. एकदा कन्फर्म करा तुम्ही परत, है ना. करेक्ट ऑर्डर ऑफ याचं आन्सर बरोबर लिहिलं आहे विद्यार्थ्यांनी, ऑप्शन डी आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न तुम्हाला सांगतो, हा प्रश्न मॅच झाला आपल्या पेपरमधून, हा प्रश्न मॅच झाला बाळांनो, हा प्रश्न मॅच झाला. ठीक आहे, जे तुम्ही एकदा व्हिडिओ बघा, स्वतः बघा बाळांनो, तुम्हाला स्वतःला समजेल या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी वरती क्वेश्चन येणार हे मी बोललो होतो. ठीक आहे, याचा आन्सर झेड आहे बाळांनो, या विद्यार्थ्याचं हे पण चुकलेलं आहे शक्यतो, है ना. त्यानंतर पीओएच ऑफ 0.01, पीओएच वरती प्रश्न येणार आहे, किती तोंड फोडून बोललो होतो बाळांनो, तुम्ही एकदा बघा, है ना. ठीक आहे, 12 मार्क. ठीक आहे, सॉरी 12 होते, याचं उत्तर आहे, याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तरी सगळे प्रश्न बाळांनो, जे प्रश्न सांगतोय सगळ्यांबद्दल मी बोललेलो आहे, म्हणजे या पेपरला असा स्कोपच उरला नाही. केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये काय होतं, मी 2 प्रश्न बोललो होतो जे आले नाही. ठीक आहे, मी 100% बोललो होतो येणार आहेत असं, फेरीज ब्लॅक बॉडीवरती. ठीक आहे, काही विद्यार्थी चिडले होते माझ्यावरती, फेरीज ब्लॅक बॉडीवरती प्रश्न का नाही आला सर. मी बोललो होतो विद्यार्थ्यांना 100% येणार आहे, का बोललो होतो त्याचं रिझन सुद्धा सांगितलं होतं. आतापर्यंत 16 वेळा तुमचा एचएससी बोर्डाचा पेपर झाला बाळांनो, 13 ते 14 वेळा फेरीज ब्लॅक बॉडी विचारला गेलेला आहे, 2 वेळांनी विचारला गेला आणि दुसऱ्या वेळा हा होता बाळांनो. म्हणजे माझं सांगणं चुकीचं होतं का रे बाळांनो, 100% येणार हे माझं या अनालिसिसने चुकीचं होतं का, नाही बाळांनो. आणि केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये सगळे प्रश्न आले, आता सगळे खुश आहेत बाळांनो. एखाद वेळा अनालिसिस 1-2 प्रश्नांचं चुकू शकतं. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सपिरियन्स बोलतोय बाळांनो, मागच्या 10 वर्षापासून सेम गोष्टी शिकवतोय बाळांनो, है ना. एका वर्षामध्ये युट्यूबवरती 3 चॅनलवरती 2-2 लाख सबस्क्रायबर घेऊन आलेलो आहे बाळांनो. हे का रे बाळांनो, विद्यार्थ्यांना पटतंय, ज्या गोष्टी सांगतोय ना त्या पटताय, म्हणून विद्यार्थी सबस्क्राईब करतात. ठीक आहे,
आज तुम्हाला बोलायला चान्स नाही ठेवला बाळांनो. ज्या विद्यार्थ्याला डाऊट येत असेल ना माझ्यावरती मागचे 3 व्हिडिओ बघ, है ना, 3 व्हिडिओ बघून बघा की किती प्रश्न आलेले आहेत, है ना. आणि जे टीचर माझ्याविषयी बोलत होते ना, ठीक आहे, मी त्यांचं नाव नाही घेणार, टीचर नाही म्हणत मी त्यांना, मोठे युट्यूबर आहेत फक्त ते, ठीक आहे. जाऊ द्या त्या गोष्टी, है ना. त्याच्यानंतर बाळांनो हा प्रश्न नवीन होता, हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, ठीक आहे. याचं उत्तर आहे बाळांनो मॅग्नेशियम सॅलेनाइड, ठीक आहे, MgSe, ठीक आहे, किंवा मॅग्नेशियम सॅलेनाइड लिहिलं असेल तरी राईट असेल. सेल कॉन्स्टंट वरती SI युनिट किंवा डायमेन्शन विचारणार आहेत, हे बोललो होतो का नाही बोललो होतो, जाऊन चेक करा. हा प्रश्न आला बाळांनो, ठीक आहे. याचं उत्तर काय, पर मीटर, ठीक आहे. त्यानंतर राईट द नेम ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स इन लॅन्थनाइट सिरीज. कोणता रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे बाळांनो, काय, प्रोमिथायलिन, प्रोमिथायलिन, ठीक आहे, PM बेसिकली, है ना. हा प्रश्न लॅन्थनाइटचा प्रश्न बोललो होतो मी, लॅन्थनाइट सिरीज वरती आणि लॅन्थनाइट आणि ऍक्टिनाइट वरती एक प्रश्न पक्का येणार आहे. लॅन्थनाइट एक नोट जरी वाचली असती ना तुम्ही तरी हा तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला असता बाळांनो, ठीक आहे. याचं उत्तर काय, याचं उत्तर मी पण सोडवलेलं नाही, OH3NH, सायक्लोहेक्झॅनॉल लिहिल्याचं, है ना, सायक्लोहेक्झॅनॉल. एकदा बघा तुम्ही बाळांनो, मी आत्ताच हे पेपर मी सोडवलेलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. आयुपॅक हा पण प्रश्न मी सोडवलेला नाही आहे, ठीक आहे. पण आयुपॅक मी बोललो होतो अल्कोहोल फिनॉल इथर मधूनच आयुपॅक हे पण बोललो मी होतो तुम्हाला, जाऊन चेक करा एकदा, ठीक आहे. 2 ऑक्झी बेन्झाल्डिहाइड अशा पद्धतीने तुमचं येईल, एकदा तुम्ही चेक करा परत, है ना. त्यानंतर रेडियस तुम्हाला विचारली, ठीक आहे. याचं उत्तर आत्ताच आम्ही सोडवलं होतं, 175 PM याचं उत्तर आहे बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर मी बोललो होतो तुम्हाला FCC मधून तुम्हाला रेडियस वरती प्रश्न येणार आहे बाळांनो, एज लेंथ वरती प्रश्न येईल, एज लेंथ रेडियस आणि एज लेंथ वरती प्रश्न आलेला आहे बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो टेफ्लॉन वरती प्रश्न येणारे सांगितलं होतं, ठीक आहे. त्यानंतर याचं उत्तर काय आहे बेसिकली, पॉलिटेट्रा फ्ल्युरो इथायलिन, ठीक आहे, पॉलिटेट्रा फ्ल्युरो इथायलिन याचं उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतर राईट द नेम ऑफ द नॅनो पार्टिकल्स, हा प्रश्न नवीन होता, मी बोललो नव्हतो तुम्हाला, ठीक आहे. हा येऊ शकतो असं, त्याचं उत्तर आहे बाळांनो सिल्वर नॅनो पार्टिकल, ठीक आहे. ही बेसिकली छोटे छोटे उत्तर होते, ती तुम्हाला सांगून दिले बाळांनो. बाकीच्या उत्तरांची मी PDF बनवून टाकेल, ठीक आहे. पण सांगण्याचं महत्वाचं मागे हेतू काय बाळांनो, याच्या दोघांच्या डेफिनेशन मी तुम्हाला करायला लावल्या होता, याच्या दोघांच्या डेफिनेशन करायला लावल्या होत्या, आले प्रश्न, ठीक आहे. त्यानंतर होमोप्लेटिक हेट्रोप्लेटिक बोललो नव्हतो मी, ठीक आहे. मला अंदाजा नव्हता हा प्रश्न येणार आहे असं, ठीक आहे, पण आला. इनॅन्शोमर बोललो होतो, इनॅन्शोमरचा प्रश्न टाकलेला आहे बोर्डाने, ठीक आहे. ब्रोमिनवरती रिॲक्शन येईल बोललो होतो, ब्रोमिनोचा प्रश्न आला बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न नवीन होता माझ्यासाठी सुद्धा, ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न ऑस्मॉटिक प्रेशर बाळांनो, 3 व्हिडिओ बनवले, 3 व्हिडिओमध्ये मी बोललो ऑस्मॉटिक प्रेशरवरती प्रश्न येणार आहे, न्यूमेरिकल येणार आहे. 3 व्हिडिओ जाऊन ओपन करा, 3 व्हिडिओमध्ये हा प्रश्न भेटेल, ठीक आहे. त्यानंतर आयझोबारिक एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, 4पैकी 1-2 येणार आहेत म्हटलं, पक्का बोललो होतो, पक्का आले बाळांनो, ठीक आहे. प्रश्न ऍज इट इज मॅच झाला. आता एका विद्यार्थ्याने कॉमेंट केलं होतं का आत्ताच, सर तुम्ही 3 व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी सांगून दिल्या, काही ना काही मॅच होणार आहेत. मी तुम्हाला चॅलेंज देतोय, 3 व्हिडिओ बनवा तुम्ही 20-20 मिनिटाचे, म्हणजे तुम्ही 60 मिनिटाचं कॉन्टेंट बनवा आणि 60 मिनिटामध्ये 70पैकी 70चा पेपर प्रेडिक्ट करून दाखवा. मी युट्यूब सोडून देईल, मी टीचिंग सोडून देईल बाळांनो. जर तुमच्याकडून शक्य असेल ना, तुम्ही करून दाखवा, त्यानंतर माझ्यावरती हे करा बाळांनो. एवढ्या सगळ्या गोष्टी करून याच्यामधून मला 1 रुपया भेटत नाही बाळांनो, 1 रुपया भेटत नाहीये, तरी मी करतोय, कारण माझ्या विद्यार्थ्यांचं भलं पाहिजे. मला शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांनी पास व्हावं, विद्यार्थ्यांनी चांगला स्कोर मिळावा. वर्षभर झाली त्यांच्याकडून चूक, वर्षभर नाही केला त्यांनी अभ्यास, पण शेवटच्या क्षणी जर माझ्यासोबत राहिले, मी त्यांना चांगल्या ठिकाणी पोहोचून देईल, एवढाच हेतू असतो रे बाळांनो. बाकीच्यांसारखं नाही करत मी, तुम्हाला माहिती आहे बाकीचे कसे करतात, जाऊ द्या त्याविषयी. आणि एक गोष्ट सांगतो बाळांनो, आता या 10 तासाचे मॅरेथॉन करणं बंद करा. पहिली गोष्ट, टीचर शिकवताय त्यांना शिकू द्या, मी कोणत्या टीचरच्या अगेन्स्ट मध्ये नाही, मी विद्यार्थ्यांना सांगतोय एवढा टाइम नाही आता, है ना. स्वतः सेल्फ स्टडी करा बाळांनो. तर हे सगळे प्रश्न बाळांनो आलेले होते, ठीक आहे. लॅन्थनाइट ऍक्टिनाइट वरती प्रश्न येणार आहेत बोललो होतो मी, एक तर डिफरन्स येईल, एक तर तुम्हाला नोट लिहायची असेल, ऍज इट इज प्रश्न आला, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन HNO3 वरती प्रश्न येणार आहे बोललो होतो, आला. कॅनिन्झारो रिॲक्शन, अल्डॉल कंडेन्सेशन, 2 रिॲक्शन येणार आहे, दोघांपैकी एक आली बाळांनो. 100% जाऊन चेक करा, नाही असेल ना युट्यूब सोडून देईल, या 3 व्हिडिओज मधून प्रश्न नसेल तर. कॅनिन्झारो रिॲक्शन तोंड फोडून बोललो होतो बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर रेट लॉ वरती प्रश्न येणाऱ्या 100% बोललो होतो. त्यानंतर
हा प्रश्न नवीन होता माझ्या. रिॲक्शन इंटरमिडिएट येईल असं मला वाटलं नव्हतं, पण आला. ज्या गोष्टी नाही आल्या ना मी ऍक्सेप्ट करतो बाळांनो, पण 70 हे प्रश्न ऑरचे आहेत बाळांनो. 70 पैकी 70चा प्रश्न पेपर आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किती वेळा बोललो तो जाऊन चेक करा. ठीक आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर परत परत बोललो होतो, आलेला आहे प्रश्न. ठीक आहे. हा प्रश्न नवीन होता माझ्यासाठी सुद्धा. हा प्रश्न नवीन होता ॲपोटेरिक नेचरचा. ठीक आहे. नवीन होता म्हणजे मी सांगितला नव्हता तुम्हाला. हा मी 10 वेळा शिकवला आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर हा प्रश्न सुद्धा आपण डिस्कस नव्हता केला, ऍग्री करतोय बाळांनो मी. पेप्टाइड लिंकेज बोललो होतो, काय येणार आहे? इंटर हॅलोजन कंपाऊंड्स 10 वेळा कमीत कमी बोललो असेल. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून इंटर हॅलोजन वरती प्रश्न येणार आहे. कोणत्या युट्यूबरने तुम्हाला सांगितलं होतं इंटर हॅलोजन वरती प्रश्न येणार आहे? मला दाखवून द्या फक्त. मी 100 वेळा तुम्हाला बोललो होतो हा प्रश्न येणार आहे, कारण 14 वेळा प्रश्न विचारला गेलेला इंटर हॅलोजनचा. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला लर्न करून तेव्हा प्रश्न येणार आहेत बोललो होतो बाळांनो मी तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरती बोललो होतो मी तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर ग्रीन केमिस्ट्री मधून प्रश्न येईल. ग्रीन केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्रीचे ऍप्लिकेशन, हे 2च प्रश्न बोललो होतो. 2 प्रश्न आले बाळांनो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बाळांनो है ना, वर्क डन काढायचा प्रश्न येणार आहे, हे बोललो होतो, आला प्रश्न तो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा हा प्रश्न नवीन होता है ना. त्यानंतर ग्रीन केमिस्ट्रीवरती हा प्रश्न नवीन होता, मी एक्सपेक्ट केला नव्हता हा प्रश्न येणार आहे, पण आला. ठीक आहे. काही हरकत. ऑरला सोडा ना, जे सांगितलं होतं तेवढे जरी केले असते तरी 70 पैकी 70 काढले असते. बेन्झल डिहाइड वरती प्रश्न आलेला आहे, जाऊन चेक करा. बेन्झल डिहाइड बोललो होतो मी तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर नायलॉन 6 वरती प्रश्न येणार आहे बोललो होतो, नायलॉन 6 वरती प्रश्न आला. ठीक आहे. त्यानंतर वर्नर्स थेरी, किती वेळा वर्नर्स थेरी बोललो रे बाळांनो? कमीत कमी मी 100 वेळा वर्नर्स थेरी तोंडातून काढला असेल. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो टॉलेन्स रिएजंट वर बोललो होतो, टॉलेन्स रिएजंट वरती प्रश्न आला. ज्युटर आयन वरती बोललो होतो, ज्युटर आयन वरती प्रश्न आला. कॉमन आयन इफेक्ट वरती बोललो होतो, काय कॉमन आयन इफेक्ट वरती प्रश्न आला. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो रेट कॉन्स्टंट, तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शन रेट कॉन्स्टंट वरती बोललो होतो, ऍज इट इज न्यूमेरिकल आलेलं आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर आयझोटोनिक सोल्युशन वरती प्रश्न बोललो होतो, तो आला. मॉलिक्युलरिटी ऑफ द रिएक्शन मी बोललो नव्हतो मी बोललो, ऍग्री करतोय मी. ठीक आहे. हेस लॉ किती वेळा बोललो होतो? हेस लॉ बघा, जाऊन एकदा चेक करा. हेस लॉ किती बोललो? राउल्स लॉ, हेस लॉ, राउल्स लॉ, हेस लॉ, राउल्स लॉ, हेस लॉ, राउल्स लॉ, हेस लॉ. 50 वेळा बोललो असेल हे दोघं लॉ करून जायला. राउल्स लॉ नाही आला, ऍग्री करतोय, पण हेस लॉ आला ना. फ्रँकल डिफेक्ट, शॉर्टकट डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट, शॉर्टकट डिफेक्ट, फ्रँकल डिफेक्ट, शॉर्टकट डिफेक्ट आला का? शॉर्टकट डिफेक्ट असं नाही म्हणत मी फ्रँकल बोललो होतो, फ्रँकल का नाही आला मग? पण 2 बोललो होतो, दोघांपैकी इफेक्ट पैकी एक येणार आहे, आला एक. कॅटलिस्ट तुम्हाला नाव विचारलं जाईल, आलं HDP मधून. ठीक आहे. पॉलिमर मधून रबरवरती प्रश्न येणार आहे, आला. ठीक आहे. त्यानंतर तुमचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा प्रश्न येणार आहे, बोललो होतो मी तुम्हाला. ठीक आहे. लीड अॅक्युम्युलेटर माझ्याकडून राहिला होता. ठीक आहे. बोलायला पाहिजे होतं मी, पण आता पस्तावे येत आहेत मला. लीड अॅक्युम्युलेटर का मी सजेस्ट नाही केलं है ना. वाटत होतं मला येणार आहे, पण नव्हतं बोललो है ना. ठीक आहे. त्यानंतर इथेनॉलवरती प्रश्न येईल बोललो होतो, आला. ठीक आहे. हायड्रोलिसिस ऑफ ब्रोमो इथेन बोललो होतो, आला. त्यानंतर तुमचा इप्सम साल्ट वरती प्रश्न आला बाळांनो. आणि H2SO4 चे युजेस येणार आहेत. H2SO4 किंवा सल्फरचे युजेस येतील, हे 2 गोष्टी बोललो होतो बरोबर. H2SO4 चे युजेस आले. अशा पद्धतीने 70 पैकी 70चा पेपर आलेला आहे बाळांनो आजचा. आता जे झाल्या त्या गोष्टी झाल्या. फक्त माझी एक रिक्वेस्ट, आता मॅथ्स बायोलॉजी बद्दल बोलतोय, एक रिक्वेस्ट आहे माझी फक्त. यानंतर बाळांनो मला माहिती आहे तुम्ही ना 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी पॉझिटिव्ह कॉमेंट करतात, पण 10 विद्यार्थी असे असतात जे निगेटिव्ह कॉमेंट करतात. त्यापासून माझं नेचर असं आहे ना बाळांनो, मला फरक पडून जातो गोष्टींचा है ना. मी 10 निगेटिव्ह कॉमेंट वाचताना मी डिमोटिवेट होऊन जातो. मी असाच आहे, मी पहिलेपासून असा आहे बाळांनो है ना. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, 10 विद्यार्थ्यांना मी नको हवा असेल ना, तुम्ही व्हिडिओ बंद करा माझे बघणं. मला नाही फरक, मला 10 व्ह्यूज तरी आले ना बाळांनो, माझ्यासाठी इनफ आहे. त्या 10 विद्यार्थ्यांचं मी फ्युचर घडून टाकेल. फक्त निगेटिव्ह नका करू बाळांनो कॉमेंट. करायची असेल करा, मी पुढचे व्हिडिओ स्टॉप करून देईल है ना. ज्या विद्यार्थ्यांना मी हवा आहे ना ते मला सांगतात कॉमेंट सेक्शन मध्ये, वी आर विथ यू सर. बाळांनो मी जेवढं प्राऊड फील करतो ना तुमच्यावरती, तेवढं कोणीच करत नसेल. मला ठाऊक होतं एक दिवस आहे केमिस्ट्रीसाठी, जीव जान देऊन टाकली बाळांनो. 4-4, 5-5, 6-6 व्हिडिओ टाकले केमिस्ट्रीवरती. शेवटच्या क्षणी मोटिवेशन मेसेज पाहिजे तो शेवटच्या क्षणी मेसेज टाकतो. ज्यावेळी ज्या गोष्टीची गरज असते ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो बाळांनो. तुम्हाला वाटत असेल मी 10 तासाचे मॅरेथॉन घेतले पाहिजे, मी नाही घेणार 10 तासाचे मॅरेथॉन. ही एक्सपेक्टेशन माझ्याकडून नका ठेवू. मला माहिती आहे शेवटच्या क्षणी मला 10 तासाचे मॅरेथॉन घेतले ना विद्यार्थी बर्बाद होऊन जातील है ना. मी असं नाही म्हणा टीचर कोणता रॉंग आहे, मला टीचरांच्या विरोधात मी कधीच जात नाही बाळांनो. मला ना की जायचंय, मला फक्त विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आहे की बाळांनो तुम्ही आता एवढा टाइम
या सगळ्या गोष्टींवरती स्क्रीन टाइम एवढा नका देऊ बाळांनो. ठीक आहे, चला मॅथ्सवरती थोडंसं बोलतोय बाळांनो मी. मॅथ्सचा आता एक गोष्ट सांगतो, याच्यानंतरचा पेपर मॅथ्स आहे, त्याच्यानंतरचा बायोलॉजीचा आहे. ठीक आहे, बायोलॉजी वरती पण बोलायचं आणि मॅथ्सवरती पण मला बोलायचंय. काही काही गोष्टी सांगतो आता मी तुम्हाला. मॅथ्सवरती माझा उद्या सकाळी व्हिडिओ येईल बाळांनो. जर तुम्ही खूपच रिक्वेस्ट केली आणि खूपच लाईक्स येऊन गेले या व्हिडिओला, तर उद्या आता याच्यानंतर सुद्धा मी 7 वाजता व्हिडिओ टाकू शकतो मॅथ्सचा. पण मोस्टली मी प्लॅन करतोय उद्या सकाळी, कारण मला रेस्टची गरज आहे बाळांनो. ठीक आहे, ठीक आहे, मॅथ्सवरती बाळांनो हा काय गोष्टी बोलायच्या आहेत मला. चॅप्टर्स, सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, चॅप्टर्समध्ये एक गोष्ट सांगून देतो, फालतू टाइम घालू नका बाकीच्या चॅप्टरमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट वेक्टर, वेक्टरला सोडू नका. वेक्टर आता लगेच व्हिडिओ संपताच वेक्टरला घ्या. 15 मार्काचं वेक्टर येणार आहे उद्या, हे सांगून ठेवतो मी तुम्हाला. ठीक आहे, 2 नंबर बाळांनो ट्रिग्नॉमेट्री. ठीक आहे, 3 नंबर बाळांनो लाईन अँड प्लेन. 4 नंबर बाळांनो डिफरन्शिएशन. 5 नंबर बाळांनो इंडेफिनाइट इंटिग्रेशन, इंडेफिनाइट इंटिग्रेशन. 6 नंबर बाळांनो ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन. हे 6 चॅप्टर तुम्ही स्किप नाही करायचे आहेत, है ना. 6 चॅप्टरला आजच्या आज तुम्हाला एकदा रिवाईज करायचं या 6 चॅप्टरला बाळांनो. मी सांगतोय दरवर्षी फक्त 1 दिवस उरतो बाळांनो, 1 दिवस असतो मॅथ्सच्या गॅपमध्ये. यावर्षी 2 दिवस आहेत तुम्हाला. प्लीज बाळांनो या 6 चॅप्टरला आत्ताच करा. जोपर्यंत या 6 चॅप्टर होत नाही, बाकीच्या चॅप्टरकडे लक्ष नाही नका देऊ की माझं एवढं बाकी आहे, माझं तेवढं बाकी आहे. बाकीच्या चॅप्टरमधून घंटा काही येणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. हे 6 चॅप्टर असे आहेत ना बाळांनो, भरून भरून याच्यातून प्रश्न येणार आहे. ठीक आहे, आता ठीक आहे, थांबा मॅथ्सवाले थांबा, काही गोष्टी सांगायच्या तुम्हाला. पहिले आता बायोवाल्यांकडे थोडंसं मला एक लक्ष केंद्रित करून घेऊ द्या. बायोवाल्यांना फक्त मी 4 गोष्टी सांगतोय: रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. हे 4 युनिट आज तुम्हाला करायचे आहेत, आज करून ठेवायचे आहेत. हे 4 युनिट खूप महत्वाचे आहेत, सगळ्यात जास्त प्रश्न याच्यातून येणार आहे. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आधी सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, मॅथ्स आणि सायन्स बाळा, मॅथ्स आणि बायोलॉजी बाळांनो स्कोरिंग सब्जेक्ट आहेत, है ना. एक गोष्ट लक्षात घ्या, काही ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ्स बायो आहे ना, ठीक आहे, आणि काही विद्यार्थ्यांचं मॅथ्स आहे, काही विद्यार्थ्यांचं बायो आहे, यांना फायदा होऊन जाणार आहे बाळांनो. कारण हे विद्यार्थी जास्त टाइम देणार आहेत, कारण यांना बायोलॉजीसाठी टाइम नाही आहे. ठीक आहे, यांना मॅथ्स बी करायचंय, बायोलॉजी पण करायचंय. जे मॅथ्सवाले आहेत बाळांनो तुम्हाला एक बेनिफिट होऊन जातो की बायो नाही करायचंय. जे बायोवाले आहेत त्यांना एक बेनिफिट होऊन जातो, मॅथ्स नाही करायचं. तुमचा स्कोर इथं वाढू शकतो बाळांनो. ठीक आहे, या गोष्टीला थोडासा फायदा घ्या या सगळ्या गोष्टींचा. आता मॅथ्सचे कोणते प्रश्न येणार आहेत, मॅथ्सचे, बायोलॉजीचे कोणते प्रश्न येईल, याच्यावरती उद्या सकाळी एक व्हिडिओ येईल बाळांनो. या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट करा. जेवढं लवकरात लवकर कंप्लीट करणार लगेच व्हिडिओ येईल लागेल, पण तुम्ही नाही केले तर उद्या सकाळी मी व्हिडिओ अपलोड करून देईल, काही हरकत नाही बाळांनो. ठीक आहे, आज संध्याकाळी शक्यतो थोडंसं पॉसिबल नाही होणार, पण तुम्ही जर लाईक कंप्लीट करून दिले तर पॉसिबल होऊ शकतं. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. आणि प्रेम द्या बाळांनो कॉमेंट सेक्शनमध्ये, निगेटिव्हिटी नका देऊ.